त्याच्या पुढे क्यू लागणार आणि तो कुठला संघ आपल्याला पाहायला मिळेल. अगदी आजच्या दिवसातला हा शेवटचा मॅच. कपासे लायन्स आपण आपले फलंदाज पाठवायचे आहेत. पंच देखील मैदानाच्या आतमध्ये जातील आणि तदनंतर या मॅचला इथून सुरुवात होईल. प्रणय पाटील आपल्याला पाहायला मिळाले कर्णधार पदाच्या भूमिकेत, ज्यांनी उल्लेख केला की कुठलाही संघ कुठलाही खेळाडू छोटा नाही, कुठलाही खेळाडू मोठा नाही. आम्ही आमच्या परीने प्रयत्न करणार त्यांना कमीत कमी धावा राखण्याचं रोखण्याचं. आणि एका बाजूला आता तुषार घरत तुका यांच्याकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा असतील. त्या म्हणजेच कपासे लायन्स या संघाकरिता 2 मॅच मध्ये फक्त 3 रन, 60चा स्ट्राईक रेट आणि खऱ्या अर्थानं हा त्यांचा खऱ्या अर्थानं अशी यांची आकडेवारी राहत नाही सातत्याने क्रिकेटच्या खेळामध्ये. परंतु क्रिकेटचा खेळ जो उल्लेख आम्ही अनेक वेळा करतो, क्रिकेटच्या खेळात कधी काय कसं घडेल याचा नेम नाही. आणि ते तुषार घरत तुका आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला यज्ञिक किणी 3 मॅच मध्ये 33 रन, 2 मॅच मध्ये 33 रन, 122.22चा त्यांचा स्ट्राईक रेटने बॅटिंग केले त्यांनी. आणि तेच यज्ञिक किणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅचला इथून सुरुवात 2 पंच मंद मंद पावलांनी दाखल होतात. एका बाजूला नितेश कदम सर, एका बाजूला महेंद्रदादा भोईर. प्रणय पाटील 2 मॅच मध्ये 7 विकेट, 5.25ची सरासरी. आणि प्रणय पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅचला इथून सुरुवात होईल. एमकेन पॅनल सफाळे आपल्याला पाहायला मिळत आहेत. नितेश कदम सर, महेंद्र भोईर सर आणि किशोर पाटील सरांचं मात्र हे पंचांचं पॅनल आपल्याला पाहायला मिळतंय. MNK पॅनल सफाळे आणि नितेश कदम स्माइल देत आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती. खऱ्या अर्थानं JP पॅनल साठी सातत्यानं मोठमोठे दौरे त्यांचे असतात, परंतु तो सफाळ्यातनं त्यांनी सुरुवात केली MNK पॅनलला आणि चांगले पंच आपल्याला पाहायला मिळतात. प्रणय पाटील गोलंदाजी मार्क वरती. मथानेच्या स्पर्धेमध्ये देखील MNK पॅनलचे पंच आपल्याला पाहायला मिळाले. तिथे अनुपस्थित राहिले नितेश कदम, परंतु आपण पाहतायत जे 2 पंच किशोर पाटील आणि महेंद्र भोईर यांनी खूप चांगली पंचांची भूमिका तिथे देखील बजावली. गेम स्टार्ट, पंचांनी सिग्नल दिलेत, ग्रीन सिग्नल मात्र मिळतो आणि पहिलं षटक घेऊन प्रणय पाटील विराटांचा एक दिग्गज क्रिकेटपटू. याआधी आवाज आपण हार्दिक केणी सरांचा ऐकला, खूप चांगलं समालोचन. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती मोठा फटका, क्षेत्ररक्षक आहेत आणि टिपलाय कॅच कल्पेश पाटीलनं. खूप चांगला कॅच. तुषार घरत बॅक टू द डगआउट. आजचा दिवस संपूर्णपणे तुषार घरत फ्लॉप शो दिसले, गॉन. कपासे लायन्स या संघाचा लायन्स आज नाही दाडला. जिथे आपण पाहतात रिप्लेच्या माध्यमातून चेंडू थोडासा पुढ्यातला होता, तदनंतर बॉल ऑन साइडला भरपूर काळ हवेत, परंतु काय रनिंग कॅच कल्पेश पाटील आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेटमध्ये अनेक खेळी त्यांनी भरपूर चांगल्या साकारल्यात. आता आयुष्याच्या दुसऱ्या इनिंगला सुरुवात करतील येणाऱ्या आगामी काळात आणि विवाह बंधनात तेही अडकणार आहेत कल्पेश पाटील. चांगला कॅच, खूप चांगला कॅच टिपला. आता यावेळेला मैदानाच्या आतमध्ये अक्षय गोवळकर, डाव्या हाताचा तंत्रशुद्ध फलंदाज. 2 मॅच मध्ये, मागील मॅच मध्ये 16 रन आणि मॅन ऑफ द मॅच हा किताब त्यांच्या नावी. तेच डाव्या हाताचे एक चांगले फलंदाज अक्षय गोवळकर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. व्हेरी फर्स्ट बॉलला प्रणय पाटीलनं मात्र इथे विकेट मिळवली आणि आता अक्षय गोवळकर दाखल झालेत. कपासे लायन्स यावेळेला आपण पाहतायत नाणेफेक करली आणि प्रथमतः आता फलंदाजीसाठी त्यांना आमंत्रण दिलं. फलंदाजी करत असताना पहिल्याही मॅच मध्ये टॉस जिंकल्यानंतर थोडंसं टेन्शन वाढलं होतं, परंतु आता जर तपासून पाहिलं तर इथून सुरुवात करावी लागेल. तुषार घरत बाद झाल्यानंतर जे 11 खेळाडू आहेत, 10 खेळाडू उर्वरित आहेत, त्यांना या मॅच मध्ये संघासाठी एक महत्वाचं मॅच इथून जर जिंकलात तर क्वार्टर फायनल क्यू तुमच्या पुढे लागणार. तिन्ही सामन्यांमध्ये गुणलेखनाच्या भूमिकेनं आम्हाला गौरव पाटील दर्शवतात की तिन्ही मॅच मध्ये शेखर किणी आणि गौरव पाटील आम्हाला दर्शवतात की प्रत्येक तिन्ही मॅच मध्ये पहिल्या बॉलवरती आम्हाला इथून प्रणय यांनी एक विकेट पहिल्याच बॉलवरती मिळवून दिलेली आहे. आणि आजच्या दिवसात प्रणयची एक वेगळी ओळख राहिली, विकेट टेकर बॉलर. पहिल्या षटकात पहिल्याच बॉलवरती 3 वेळा
प्रणय पाटील यांचा आजच्या दिवसातले जर षटक आपण तपासून पाहिली तर 3 मॅच जवळपास 4 षटक परिपूर्ण केलीत त्यांनी. 13 बॉल डॉट टाकलेत, 8 विकेट घेतलेत. बेस्ट फिगर तपासून पाहिलं तर 9 धावा देत 4 धक्के आणि 3 वेळा 2 गडी बाद करत असताना या संपूर्ण मॅच मध्ये आपण पाहिलंय. इथे देखील फक्त नरम हातानं बॉलला पुश केलं. शॉट कव्हरचे खेळाडू बॉलला उचलतील, फेकी करतील, तद्वरती मिळते सिंगल आणि या सिंगलच्या सहाय्यानं आता स्कोर कार्डला सुरुवात. 2 बॉलचा खेळ झाला. धावा फलकावरती 1 आणि 1 वरती 1 अशी स्थिती. यज्ञ किणी या फलंदाजाकडे क्षमता आहे, गुणवत्ता आहे आणि ती गुणवत्ता आता या योग्य त्या मॅच मध्ये तुम्हाला दाखवावी लागेल. आज सामना महत्वाचा आहे. इथून जर जिंकला तर शेवटच्या दिवसात पुन्हा एकदा सन्मानानं एंट्री मिळणार आहे. स्टेप आउट झाले, तदनंतर चेंडूला फक्त दिशा दिली हलक्या हातानं. तिथे कल्पेश पाटील एक चांगले असे क्षेत्ररक्षक म्हणून आपण त्यांना पाहिलं, चांगले फलंदाज आहेत. 3 बॉलचा खेळ झाला आणि धावसंख्या फलकावरती 2 जाऊन पोहोचलेले आहेत. यज्ञ केणी आणि अक्षय गोवळकर या 2 फलंदाजांवरती आता एक जबाबदारी. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकाला कुठल्या पद्धतीने हँडल करतील. डाऊन द ट्रॅक फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बऱ्याच काळ हवेत आणि तिथे पुन्हा एकदा कल्पेश पाटील यांच्या सेफ हँड मध्ये बॉल जाऊन विसावलाय. फलंदाज अक्षय गोवळकर मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच या वेळेला स्वस्तात परतलाय. बाद. कुंजल राऊत दाखल झालेत आणि जसे कुंजल राऊत दाखल झाले तसा मात्र बक्षिसांचा वर्षाव सुरू झाला. कुंजल राऊत यांनी षटकामध्ये जर 2 षटकार ठोकले तर मनीष गावड सरांच्या शुभ असते त्यांच्या माध्यमातून आपण पाहतायत इथे 1001 रुपयाचा कॅश प्राइज आहे कुंजल राऊत यांच्याकरिता. इथे देखील चांगला चेंडू होता. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतील, तुर्ताच सिंगल मात्र मिळते आणि या सिंगलच्या साहाय्याने 5 बॉलचा खेळ संपला. 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 3 धावा, 3 धाव्यांवरती 2 धक्के. प्रणयने आतापर्यंत चांगली गोलंदाजी. आजच्या संपूर्ण दिवसात 9 गडी बाद ज्याने मात्र केलेत आणि तोच प्रणय पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. ब्रँड विराथनचा चांगली गोलंदाजी. अगदी शेवटचा बॉल या षटकातला बाकी असेल. यज्ञ किणी यांना आपण पाहताय 1 बॉलचा खेळ त्यांनी केला, सिंगल त्यांनी देखील मिळवली आणि एका बाजूला कुंजल राऊत ज्यांच्या 2 षटकारांसाठी 1001 रुपयाचा कॅश प्राइज मनीष गावड सरांच्या माध्यमातून. पुढचा बॉल चांगला चेंडू होता. अगदी आपण पाहू शकाल थोडासा टप्पा ज्यावेळेला फलंदाज 2 स्टेप पुढे आले त्यावेळेला आणखीन बॉलच्या टप्प्यामध्ये बदल केले प्रणय पाटीलनं. षटक संपले. षटकाकीर धावसंख्या जर तपासून पाहिली तर आता हे पहिल्या षटकाची आपण खेळ निश्चित पाहताय जिथे 4 रन 2 बॉल डॉट 4 ची इकॉनॉमी 2 विकेट. चांगली गोलंदाजी. आता षटक संपले पहिलं. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया श्रवणीय गीत. हार्दिक भोईर दुसरं षटक. आतापर्यंत 2 मॅच मध्ये 3 विकेट 8.75 ची इकॉनॉमी आणि त्या अनुषंगाने हार्दिकनं देखील गोलंदाजी चांगली केली. धावसंख्या फलकावरती 4 आहेत, 4 धावा आणि 2 गडी बाद. यज्ञ किणी आणि कुंजल राऊत आपल्याला पाहायला मिळतात. कुंजल राऊत यांचा उल्लेख केला तर लेदर प्लेयर, चांगला लेदर क्रिकेट खेळत असतात आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतात आज ओव्हरऑल टेनिस बॉल क्रिकेट सफाळी प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये कपासे लायन्स या संघाकडनं आपल्याला पाहायला मिळतात डाऊन ॲट 2 साठी यज्ञ किणी आहेत. 1 षटकार आजच्या दिवसात जरूर त्यांनी खेळला, परंतु आता या मॅच मध्ये महत्वाचा आहे. कपासे लायन्स ब्लॅक अँड ऑरेंज आर्मी अगदी जबरदस्त पद्धतीने मागील मॅच मध्ये कम बॅक. एका बाजूला पाटील 3030 जलसार व्हायलेट अँड येलो आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला ड्रेस कोड इथे पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार होतील पुन्हा एकदा.
ते रचनात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न, सिंगल मात्र इथे देखील परिपूर्ण होईल आणि या सिंगलच्या सहाय्याने धावांची गती जाऊन पोहोचली ती म्हणजेच 5 वरती. 5चा संपर्क झाला जे पंचांनी जाणलं आणि तदनंतर गोलंदाज हार्दिक भोईरनं अपील केली होती. बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहताय नो लुक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेग मध्ये खेळाडू तैनात होते, त्यांनी त्या बॉलला फील्ड केलं आणि धावसंख्या इथून आकार घेते 1 चांगले समालोचक आणि चांगले आयोजक आणि आता चांगले गुणलेखक, चांगले लाईव्ह स्कोर अपडेट करतात आमचे साथी परम मित्र अर्थात हार्दिक किणी सर. चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून अगदी कमी काळामध्ये संपूर्ण पालघर क्रिकेटवरती ज्यांच्या नावाचा डंका आता सातत्यानं पिटला जातो तेच हार्दिक किणी सर आमच्या साथीने आहेत आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. चांगलं गुणलेखन देखील करतायत. बॉलचा खेळ झाला तो म्हणजेच 2 आणि 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 6. धावसंख्या 6 वरती जाऊन पोहोचेल हार्दिक. गोलंदाजी ट्रॅक वरती हार्दिक भोईर. या षटकातील तिसरा बॉल पंचांच्या डावीकडनं, उजव्या हातानं यावला चेंडू बऱ्याच काळ हवेत, क्षेत्ररक्षक स्वतः हार्दिक बॉलच्या खाली आणि टिपलाय कॅच. धक्का क्रमांक 3, फलंदाज बाद, गॉन. स्प्रे कुठे आहे? जर कोणी घेऊन गेला असतील तर तो स्प्रे आणून द्या. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतायत तुषार कुर्ले, यज्ञेश आणि आणखीन एक कॅमेरामॅन प्रथम तरे, प्रथम जाधव. यज्ञेश एडिट्स खऱ्या अर्थानं वयवर्ष 14, परंतु 14व्या वर्षात खऱ्या अर्थानं ज्यांनी भरपूर प्रगती केलेली आहे आणि आता शालेय जीवनात असताना देखील या क्रिकेट प्रती असणारं प्रेम, ज्यांनी यज्ञेश एडिट्स मधून एक चॅनल ओपन केलं इंस्टाग्रामला आणि आज संपूर्ण खेळाडूंना व्हायरल करण्याचं काम ते करतात. कालच्या दिवसात मन्या यांना मात्र त्यांनी व्हायरल केलं. चांगले होणार असे कलाकार आहेत. येणाऱ्या आगामी काळात जर तुम्ही या क्षेत्रामध्ये उतरलात, तुम्हाला या क्षेत्रामध्ये आवड असेल तर याही मध्ये तुम्ही एक आणखीन पुढे उंच गरुड जेप घेऊ शकता आणि ते यज्ञेशकडे ती गुणवत्ता आहे. कुंजल राऊत आपल्याला पाहायला मिळतील. सध्या मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबल या खेळाला प्राधान्य देत आहेत. बॉलचा खेळ झालाय 4 आणि 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर रणसंख्या फलकावरती 7-7ला 3 अशी स्थिती. बॅटिंग करत असताना कपासी लायन्स. ऑन साइडला फटका तर जरूर चांगला खेळलाय. जिथे आपण पाहतायत चेंडू निघून जाईल, नाही निघून जाणार. क्षेत्ररक्षक पोहोचले शेवटच्या क्षणाला. आउटफील्ड थोडी स्लो दिसली. अगदी मोठा षटकार आहे या सफाळे प्रीमियर लीग मध्ये. षटकार मारणं तेवढंच सोपं नाही या मैदानामध्ये. खूप चांगली फलंदाजी, तेवढंच चांगलं टायमिंग, या सगळ्या गोष्टींचं एकत्रित मिळाल्यानंतर षटकार कुठे आपल्याला बघायला मिळाले. आजच्या दिवसात कमीच षटकार, जिथे यज्ञ किणीनं आजच्या दिवसाला सुरुवात केली होती षटकारानं. 9वी इयत्तामध्ये असताना यज्ञेश आपल्याला पाहायला मिळतात. वयवर्ष 14, पुन्हा एकदा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत, बॉलला फील्ड करतील आणि बघता बघता इथून धावसंख्या आकार घेईल ती म्हणजे सिंगलनं. षटक क्रमांक 2चा खेळ संपला आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 10 धावा ह्या धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात कपासी लायन्स सध्या आपल्याला पाहायला मिळतात. या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये तिसऱ्या दिवसाचा खेळ चालू असताना जवळपास संपत आला. 59 षटकार हे परिपूर्ण झालेत. 6 सीटर आम्हाला दर्शवते आणि 96 चौकार या स्पर्धेचे परिपूर्ण झालेले आहेत. डीजे आशिष साले आणि भावजी हे त्यांचं नातं आहे, परंतु त्याच्या पलीकडे त्याच्या बाजूला पण जाऊन बघितलं गेलं तर अगदी जीवा भावाचे मित्र म्हणून आपण डीजे कॅन्डी आणि आशिष यांना पाहताय सातत्यानं. मागच्या 3 ते 4 वर्षांमध्ये ज्या वेळेला सफाळेमध्ये समालोचना कार्यभाग आला त्यावेळेला डीजे कॅन्डी समवेत आशिष हे त्यांचं मदतीचं हात आहे. सातत्यानं बॅकबोन म्हणून उभं राहणारे डीजे कॅन्डी यांच्या पाठीशी आशिष भाईंचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. जाऊया मॅचकडे. 10 धावा धावफलकावरती तिसऱ्या षटकाला सुरुवात. प्रणय तयार.
चांगला चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा होता, त्या बॉलला फक्त सन्मान दिला. हलक्या हाताने पुश करत प्रणय पाटील स्वतः वेगाने पुढे सरसावले आणि धावसंख्या इथून 1 मिळेल. या एका धावेने स्कोर काढला. धावसंख्या 11. 11 वरती 3 कपासे लायन्स प्रथमतः बॅटिंग करत असताना 9 सिंगल आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. एक डबल आणि तदनंतर 3 गडी बाद. एकही मोठा फटका येऊ देत नाही. या तिसऱ्या षटकाला जवळपास सुरुवात झाली. याच जर रणनीतीनं याच रनरेटनं पुढे आला तर प्रोजेक्टेड स्कोर 31 रन पहिल्या इनिंगचा खेळ चालू असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल इथे देखील चांगला चेंडू समोरच्या दिशेने जिथे रवींद्र बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. तर कॅप्टन हे पद त्यांच्याकडे आहे. एका बाजूला कॅप्टन प्रणय पाटील, एका बाजूला कॅप्टन रवींद्र मेहर. 2 कॅप्टन मध्ये चाललेला हा संघर्ष मैदानाच्या आत आणि जिथे आतापर्यंत गोलंदाजी चांगली राहिली. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतल्यानंतर प्रणय पाटील आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी करतात. पुढील बॉल या बॉलला फॉलोइंग स्वीप फटका खेळण्याचा प्रयत्न. प्रशांत घरत स्पेशलिस्ट असा म्हणून या फटक्याचा आता सध्या तो राजा झालाय. आपण ISPL सारख्या स्पर्धेमध्ये देखील पाहिलं असेल काय अफलातून फलंदाजी. 90 मारलेत या फटक्यावरती त्यांनी. ISPL सारखी स्पर्धा आणि आपल्या पालघर विभागातले खेळाडू. आज अभिमान आहे आपल्याला या पालघर टेनिस बॉल क्रिकेटचा. प्रजोत अंबेरी असतील, विनायक भोईर असतील, सुमित डेकळे असतील, प्रीतम बारी असतील, असे दिग्गज खेळाडू झालेत. करण मोरे आहेत, विश्वनाथ जाधव यांना देखील आपण पाहिलं. विकी काळे आहेत. त्याचे दिग्गज खेळाडू आज ISPL या पालघर जिल्ह्यामधून पुढे आले. यापेक्षा आनंदाची गोष्ट नसेल, बातमी नसेल. पालघर क्रिकेट करिता जबरदस्त थ्रो केला होता परंतु तो प्रणयला नाही कलेक्ट करता आला आणि धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच या तिहेरीनं 14 वरती. तिसरं षटक चालू आहे. 2 बॉलचा खेळ बाकी. सफाळे प्रीमियर लीगचा थरार आपण आजमावतोय आजच्या तिसऱ्या दिवसात. उद्याचा दिवस, चौथा दिवस आणि उद्याचे 4 संघ आणि तदनंतर सुपर 8चे संघ आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या 14 या षटकातील. पुढील बॉल पुन्हा एकदा फटका तरखेल समोर स्ट्रेट. क्षेत्ररक्षक डीप मधनं पुढे येतील आणि तुर्तात सिंगल मिळते. या सिंगलच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 15 रन्स. 15 धावा या धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकात. आतापर्यंत गोलंदाजी करणाऱ्या संघानं फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची संधी दिलेली नाही. चांगली गोलंदाजी केली, मेरिट वरती गोलंदाजी. पहिल्या षटकात प्रणय आले, दुसऱ्या षटकात हार्दिक भोईर आले, तिसऱ्या षटकात पुन्हा एकदा स्पेलचं अगदी शेवटचं षटक हाताळण्याकरिता सेन्सिबल क्रिकेट. प्रणयचं षटक संपल्यानंतर त्यांना माहिती आहे की आपल्याला 2 षटकं मिळणार आहेत आणि त्या अनुषंगाने प्रणयच्या षटकांमध्ये बचावात्मक क्रिकेट. 3 षटकांचा खेळ संपला. 18 बॉलचा एकंदरीत खेळ परिपूर्ण फेकून झाला आणि धावसंख्या 16 वरती 3 गडी बाद. अशी स्थिती कपासे लायन्स या संघाची बघायला मिळते. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे आशिष आणि डीजे कॅन्डी यांना. थँक्यू सो मच प्रणय पाटील. सफाळे प्रीमियर लीग मध्ये आपण पाहता 3 मॅच 6 ओव्हर 16 डॉट बॉल 9 विकेट आणि बेस्ट फिगर जर पाहिला तर 9 धावा देत 4 धक्के ज्यांनी दिले. 3 विकेट 2 वेळा. इकॉनॉमी 5.17ची आणि हा प्रणय पाटीलचा ग्राफ आपल्याला बघायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी आणि या सगळ्या गोष्टी अगदी आपल्याला समोर आणतायत. 6 सीटर स्पोर्ट्सचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मागील 1.5 ते 2 महिन्यापासून या स्पर्धेची ज्यांनी खऱ्या अर्थानं खूप चांगली तयारी केली. ज्या वेळेला जे स्पॉन्सर मिळाले, जे संघ मालक मिळाले, जे कॉमेंटेटर्स आले या स्पर्धेला, त्या सर्वांचे त्यांनी कटआउट्स बनवले आणि गौरव पाटील सरांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. सफाळे प्रीमियर लीगची पारदर्शकता खूप चांगली त्यांनी क्लिअर अँड क्लीन आपल्याला पाहायला मिळते. प्रांजल पाटील आलेत. षटक क्रमांक 4. मॅच क्रमांक 3 खेळतात. 1 विकेट जरूर त्यांनी घेतला परंतु इकॉनॉमिकल गोलंदाज राहिले. 6ची इकॉनॉमी त्यांची देखील राहिली म्हणजे चांगली गोलंदाजी केली. 4थ्या षटकाला इथून सुरुवात होईल. 4थ्या षटकाचा खेळ. गोलंदाज तयार. दिवस स्विचचा प्रयत्न होता रवींद्र मेहर यांचा. बॉल पासून लांब राहत असताना बॅट जरूर स्विच केली. बघा रिप्ले आपण पाहताय.
भरपूर डिस्टन्स राहिलं बॅट आणि बॉल मध्ये आणि इथे डॉट बॉलने सुरुवात होत आहे. 16 धावा धावफलकावरती आहेत. सफाळे प्रीमियर लीगचा थरार आपण आजमावतोय. खूप चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा तुम्हाला सगळ्यांच्या भेटीला 2 दिवसापूर्वी सुरुवात झाली आणि तदनंतर आजच्या 3ऱ्या दिवसात आपण या स्पर्धेमध्ये दाखल झालो. सेन्सिबल क्रिकेट, मोठे फटके येत नाहीत तर सिंगल डबलनं या 4थ्या षटकाची सुरुवात करू. या मॅचला पुढे घेऊन जाण्याचा मानस आता दोन्ही फलंदाज. एका बाजूला कुंजल राऊत यांचं कौतुक करीन, ज्यांनी 6 बॉलमध्ये 7 धावा, एकही बॉल डॉट न करता चांगलं क्रिकेट दाखवलंय. त्यांना गरज आहे का पिन हिटरची. साथीने खांद्याला खांदा लावत कुंजल राऊत जरूर उभे आहेत, परंतु एक पिन हिटर फलंदाज असावा जो एक मोठे फटक्यांमध्ये कन्वर्ट करत राहील या इनिंगला. 4थं षटक आणि 4थ्या षटकातल्या 2 बॉलचा खेळ झाला. पुन्हा एकदा प्रांजल पाटील तयार. राईट हँड ओव्हर दी स्टम्प्स. फटका तर जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षक कल्पेश आहेत. आजच्या दिवसात चांगलं क्षेत्ररक्षण. फलंदाजीमध्ये थोडीशी नाराजगी व्यक्त झाली. फेकी देखील आलंय तिथे आणि धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर आता इथून परिपूर्ण होतील. त्या म्हणजेच 2 रन. या धावसंख्येत 2 धावा जाऊन पोहोचतात. त्या म्हणजेच 19 धावा या धावफलकावरती आहेत. 3 बॉलचा खेळ झाला. येणारे 3 चेंडू या 4थ्या षटकातले. आजच्या दिवसातील आजच्या शेड्यूलचा अगदी शेवटचा सामना. रोजच्या दिवसात 5 सामने आहेत. या स्पर्धेचं असं आज शेड्यूल आखलं जातं. गोलंदाज तयार. रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न आता कुंजल राऊत यांचा. तो फटका फसलाय. चेंडू सरळ जाऊन यष्टीरक्षकांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. जिग्नेश बारी आपल्याला पाहायला मिळतात यष्ट्यांच्या मागे. बॅटिंग मध्ये थोडीशी नाराजगी व्यक्त केली. मागील मॅच मध्ये ओमकार बॉयज एडवण या संघानं निश्चित स्वरूपात त्यांच्या समोर शरणागती पत्करावी लागली, कारण फलंदाजी व्यवस्थित नाही झाली. गोलंदाज तयार. इथे फटका तर जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि तिथे आपण पाहू शकाल काय कॅच टिपलाय. अप्रतिम विलक्षण कामगिरी विक्रांत किनी यांच्या माध्यमातून. अतिशय चांगला झेल. खूप चांगला कॅच. एक वेळा नाही, रिप्लेच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा हा झेल बघावासा वाटेल. आणि ज्या पद्धतीने त्यांनी कॅच टिपलाय बघा. रिप्ले आपण पाहतायत. 6 सीटर स्पोर्ट्स आपल्याला ते दाखवतंय चित्र. शेवटपर्यंत बॉल कडे पाहत राहिले. बॅलन्स तदनंतर हरवलं. ज्या वेळेला चेंडू पकडला तदनंतर स्वतःचं शरीर धरती मातेला निश्चित स्वरूपात लोटांगण घातलं. परंतु खूप चांगला कॅच आणि फलंदाज कुंजल राऊत जे सिंगल डबलने या स्कोर कार्डला पुढे नेत होते त्यांना इथे तंबूच्या आश्रयाला पाठवलंय. गॉन. याच सफाळे क्रिकेट मधनं आपण पाहतात माकुंडसार कडनं अंडरम क्रिकेट पासून या खेळाडूंना सुरुवात केली. अंडरम क्रिकेटचा देखील हा राजा आहे म्हणायला हरकत नाही. नुकताच स्पर्धा झाली रविवारी, तिथे देखील फायनल आणि उत्कृष्ट फलंदाज हा किताब त्याच्या नावी राहिला. तो अथर्व पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल खेळत असताना आपण पाहतायत ऑन साइडला फटका तर जरूर खेळला. प्रणय पाटील वेगानं पुढे सरसावलेत आणि इथे काय घडलंय. संघासाठी इथून तुम्हाला मेहनत करावी लागते. कर्णधार पद तुमच्या नावी आहे. त्या अनुषंगाने आता इथे 100% एफर्ट्स घेत आहेत. धावसंख्या जर तपासून पाहिली तर आता जाऊन पोहोचते ती म्हणजे 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 21 वरती. रिप्लेच्या माध्यमातून आपण जरूर पाहताय. फटका तर जरूर खेळला. वाईडिश लॉंग ऑन मध्ये प्रणय पाटील तैनात होते आणि रवींद्र यांनी मात्र खूप चांगलं डाईव्ह मारली आणि तिथे 2 रन परिपूर्ण केलेत. समर्पण डेडिकेशन संघाकरिता. आता उर्वरित 12 बॉलचा खेळ. 12 बॉल मध्ये टार्गेट कितीचं सेट होईल याही गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या. त्या सांगण्यासाठी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे कॅन्डी यांना. पाचव्या षटकात गोलंदाज हार्दिक भोईर. डीबीएन मीडिया अँड 6 सीटर स्पोर्ट्स भरपूर प्रगती केली. मी म्हणेन का या लाईव्ह क्षेत्रामध्ये कमी कालावधीमध्ये संपूर्ण पालघर आणि पालघरच्या बाहेर हांचीच दखल वानखेडेपर्यंत पोहोचली आणि ते डीबीएन मीडिया अँड 6 सीटर स्पोर्ट्स खऱ्या अर्थानं आपण पाहतात
ज्या वेळेला तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये असता त्या क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशन असतात, परंतु डीबीएन लाईव्ह ज्या वेळेला वानखेडेसाठी रवाना झाली त्यावेळेला गौरव पाटील सिक्स सीटर स्पोर्ट्सनं सांगितलं जी काही मदत लागेल ती सिक्स सीटर स्पोर्ट्स कडनं होईल आणि खऱ्या अर्थानं एकमेकांना सहाय्य करू. ज्या पद्धतीनं सिक्स सीटर स्पोर्ट्सचं देखील तेवढंच कौतुक आहे. गोलंदाज तयार. रिव्हर्स स्विचचा प्रयत्न. थोडेसे आता खेळपट्टीवरती नाराजगी व्यक्त करत असतील रवींद्र की मोठे फटके आम्हाला शोधू देत नाही. टॉस पराभव झाल्यानंतर प्रथमतः बॅटिंगची संधी मिळाली, परंतु ती बॅटिंग तुषार करत पहिल्याच बॉलवरती बाद झाल्यानंतर कपासे लायन्स या संघाचा लायन्स हरवला. जसं काही धावा आता होत नाहीयेत. धावसंख्या फलकावरती आहेत 21-21 वरती 4 धक्के आणि रवींद्र मेहर आणि अथर्व पाटील. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा प्रयत्न तोच आहे. यष्ट्यांच्या मागे जिग्नेश बारी आहेत. पंचांनी सांगितलं की पायावरती बॉल जाऊन आदळलाय. अपील केली होती. आता डॉट बॉलचं प्रमाण वाढतं चाललंय. षटक क्रमांक 5. कपासे लायन्स या संघाकरिता आता खऱ्या अर्थाने 4 धक्के लागलेत आणि तरी देखील ऋषी पाटील हे मैदानाच्या आतमध्ये दिसले नाही. चांगले क्रिकेटपटू तेही आहेत. मोठे फटके मारण्याची किमया तेही राखतात. अगदी मजबूत बांधायचे असे फलंदाज ऋषी पाटीलकडे ती गुणवत्ता आहे. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतायत गौरव पाटील दर्शवतात की आज ऋषी पाटील या मॅच मध्ये दिसत नाही आहेत आतापर्यंत, कारण 5व्या षटकापर्यंत खऱ्या अर्थानं आपण पाहतायत हा खेळ चाललाय. जिथे 4 गडी बाद देखील झालेत. खोलातला बॉल होता, त्या बॉलला फक्त खोदून काढले ऑन साइडला. डीप मधनं प्रणय पाटील थोडेसे फंबल झाले. ती गाई आणि संकटात नाही. तत्पूर्वी धावसंख्या 2 न आकार घेईल आणि धावा जाऊन पोहोचतील. त्या म्हणजेच आतापर्यंत 23 धावा. उर्वरित 9 बॉल. करो या मरो या स्थितीमध्ये आज सामना आणि ज्यामध्ये आता 9 बॉल मध्ये तुम्हाला येणाऱ्या काळात धावा उभ्या कराव्याच लागतील. संध्याकाळचं सत्र आहे. जवळपास आपण पाहतात 5 वाजत आलेत आणि त्या अनुषंगाने आपण पाहतात आता धावसंख्यांचा वेग हा थोडासा मंद झालाय. गोलंदाज तयार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेगचे खेळाडू बॉलला फील्ड करतील आणि तदनंतर पंचांकडे मागणी. पंच सांगतात की ना मुन्नाना. इथून सिंगल परिपूर्ण झाली. या सिंगलच्या साह्याने धावगती आता 1 न पुढे सरकते. थेंबे थेंबे तळे साचे. सध्याचा तरी प्रयत्न तोच चालू आहे. जिथे आपण पाहतायत या सिंगल डबलनं 5व्या षटकापर्यंत गाडं ओढलं आणि धावसंख्या 24 वरती आली. एकही चौकार नाही, एकही षटकार नाही, परंतु 8 बॉल आहेत. खेळ बदलायला वेळ लागणार नाही. अथर्व पाटीलकडे ती गुणवत्ता आहे. रवींद्र देखील एक चांगला फलंदाज जरूर आहे आणि डगआउट मध्ये देखील त्यांच्याकडे फलंदाज ऋषी पाटील सारखा खेळाडू आहे. येणारे 8 बॉल या मॅचचं चित्र स्पष्ट करतील की क्वालिफाय कुणाच्या पुढे क्यू लागेल. अथर्व करिता आपण पाहतात हा चेंडू होता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथून सिंगलच मिळते. या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या 25 रन हे सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. या षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतील. अगदी शेवटचा हार्दिक भोईरनं देखील कंजूसीने गोलंदाजी केली. इकॉनॉमिकल गोलंदाज जलसार पाटील 3030 या संघाचा जर उल्लेख केला तर गोलंदाजी त्यांची ताकद राहिलेली आजच्या संपूर्ण दिवसात. फलंदाजीनं प्रणय पाटील, हार्दिक भोईर असे 2 ते 3 खेळाडू आहेत. कल्पेश पाटील असतील, परंतु गोलंदाजीचा त्यांच्याकडे खजाना आहे. जिथे चांगलं क्रिकेट त्यांनी दाखवलं आजच्या संपूर्ण दिवसात. 5 षटकांचा खेळ संपला. 26 धावा धावफलकावरती. 4 धक्के लागलेत कपासे लायन्स या संघाला. घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि डेल 2 मॅच मध्ये 3 विकेट, 10चा इकॉनॉमी. स्लॉक षटकामध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थाने तुमचा इकॉनॉमी रेट थोडासा हाय असतो, कारण त्यावेळेला स्लॉक षटक असतात. हाणामारीचं ते षटक असतं. तेव्हा तुम्ही गोलंदाजांपासून फलंदाजांना वाचण्याचं काम करता. त्यावेळेला 10-11ची इकॉनॉमी सातत्याने आपल्याला बघायला मिळते आणि तेच उज्ज्वल पाटील आपल्याला पाहायला मिळतात. दाखल झालेत. पहिल्या षटकात 4 धावा प्रणयचं षटक. दुसऱ्या षटकात हार्दिक आले, 6 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकात पुन्हा प्रणय आले, 6 रन दिल्या. प्रांजल आले आणि प्रांजलने आपण पाहतायत धावसंख्या तिथे खर्च केल्या, त्या म्हणजेच 5. हार्दिक आले, हार्दिकने देखील 5 धावा खर्च केल्या. हे आमचं मुख्य व्यासपीठ आणि मुख्य व्यासपीठावरती आमचे
प्रमोद शेडगे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तदनंतर मनीष गावड सरांना आपण पाहताय. तदनंतर यज्ञेश एडिट्स इयत्ता 9वी. त्यानंतर डीजे कॅन्डी. त्यानंतर शेखर किणी आमचं कॉमेंट्री बॉक्स आमच्या साथीनं आशिष भाई डीजे सध्या ऑपरेट करतायत. हार्दिक किणीस गुणलेखनाच्या भूमिकेत आणि गौरव पाटील ब्रँड आगरवाडीचा अर्थात 6 सीटर स्पोर्ट्स लाईव्हचे प्रॉपरायटर. कॅमेरामॅन हे खऱ्या अर्थानं कैद होत नसतात. ज्यांनी खऱ्या अर्थानं प्रत्येकाला दाखवण्याचं काम ते करतात, परंतु ते अनेक वेळा कैद होत नसतात. आणि ते तुषार कुर्ले आहेत. एका बाजूला आपण पाहतायत प्रथम जाधव. तुषार कुर्ले हेडमास्टर आहेत असं दर्शवतात गौरव पाटील की तुषार कुर्ले एक गुणवंत कॅमेरामॅन. सध्या जर आपण तपासून पाहिलं तर षटक क्रमांक सुरुवात होते 6ला आणि उज्ज्वल पाटील सरावलीचा एक दिग्गज युवा लखलखता तारा वय वर्ष 19 आणि 19व्या वर्षात खऱ्या अर्थानं एक चांगला क्रिकेटपटू. सकाळच्या सत्रात महेंद्र भोईर यांनी उल्लेख केला त्यांचा की एक युवा गोलंदाज आहे, परंतु या वयाला फटका जरूर खेळलाय. भरपूर वेळ वाट बघितली आणि आता वेट अँड वॉच सुरुवात आता केलंय शेवटच्या षटकात मोठ्या फटक्यानं. आता या षटकारानं वेग घेतलाय, स्कोर काढले, जाऊन पोहोचते ती म्हणजे 32-32 या धावसंख्येवरती. धावसंख्या 32-32 धावा. या षटकारानं आता ऊर्जा मिळाली. एक्सपिरियन्स शेअर केलाय हार्दिकनं. कुठल्या पद्धतीची गोलंदाजी तुम्हाला करायची आहे. फुलर लेनच्या बॉलला मैदानाच्या आतमध्ये थारा नाही. फुल टॉस बॉल आणि फुल टोल केलाय त्याला. गोलंदाज तयार. इथे देखील फटका तर खेळलाय, जरूर खेळायचं होतं. थ्रू द कव्हर्स चेंडू आलाय मिड ऑफ ऑनला. पुन्हा एकदा प्रणय पाटील खराब क्षेत्ररक्षण आणि इथे प्रांजल पाटीलनं निश्चित स्वरूपात चांगलं क्षेत्ररक्षण केलं. 3 रन तर परिपूर्ण जरूर झाल्यात. पहिल्या 3 बॉल मध्ये 9 धावा. तुम्ही चेंडू येण्याच्या आधीच फेकण्याचा प्रयत्न केला प्रणय पाटीलनं आणि आता धावसंख्या 35 वरती जाऊन पोहोचली. कपासे लायन्स जर या 3 बॉल मध्ये 1 ते 2 मोठा फटका आला, 45 ला जर रन संख्या टच झाली तर मग सेकंड इनिंग मध्ये मजा येईल या मॅच मध्ये. 35 धावा धावफलकावरती. आता चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजे 4. चेंडूंचा खेळ झालाय 3 आणि 3 बॉल येणं बाकी आहेत. पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल अथर्वच्या बॅट मधनं आलाय का? मोठा फटका नाही येणार. तिथे प्रणय पाटील आहेत, त्याने टिपलाय कॅच. उज्ज्वल पाटीलला मिळाली विकेट आणि फलंदाज बाद. अथर्व गॉन. आणि या वेळेला आपण पाहतायत ऋषी पाटील दाखल झालेत. गौरव पाटील ज्यांची वाट पाहत होते ते ऋषी पाटील मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 2 मॅच मध्ये फक्त 2च रन आले त्यांच्या माध्यमातून. 66चा स्ट्राईक रेट राहिला. म्हणजेच आता उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 बॉल 2 षटकार मारले तर 1000 रुपये आहेत. ते म्हणजेच आपण पाहतायत मनीष गावड सरांच्या माध्यमातून. जिथे ओनर प्रत्येक ओनरवरती त्यांनी प्रेम दाखवले हार्दिक सर. या वेळेला फटका तर खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक आहेत आणि तिथे आपण पाहताय टिपलाय कॅच. विक्रांतनं कॅच कॅरी केलंय. फलंदाज बाद. ऋषी पाटील आले आणि येता क्षणी बाद देखील झाले. गॉन. मच चांगला कॅच. खूप चांगला कॅच टिपला. वंदे शेमाडे यांच्यासारखे फलंदाज आता अगदी शेवटच्या बॉलवरती त्यांना थांबवलं होतं. शेवटचा बॉल आहे. धावसंख्या फलकावरती 35. अगदी आपण पाहतात 35 बॉलचा खेळ झाला आणि 35 धावा या धावफलकावरती लागल्या. या वेळेला सगळं काही सुरळीत चाललं होतं. त्यावेळेला हा नो बॉल आला आणि उज्ज्वल पाटील यांच्याकडनं झाली चुकी.
सिंगल मिळतंय. या सिंगलच्या साह्यानं आता पंच दर्शवतात. नो बॉल साठी रिव्ह्यू चेक करतायत. फिल्डिंग टीमचा तो रिव्ह्यू आहे. या तिसरे पंच जोडले जातील. या एक अंपायर या महेंद्र दादा. सावकाश आला तरी चालेल. शाब्दिक मारहाण यालाच म्हणतात. ज्या वेळेला पंच येत होते त्यावेळेला मनीष गावड सरांनी त्यांना मेसेज दिला की सावकाश आले तरी चालतील. तसं मग महेंद्र भोईर यांनी स्पीड घेतला. चला पंचांनी पाहिलेलं आहे आणि आता ते दर्शवतील की हा चेंडू निश्चित स्वरूपात काय घडलंय. रिप्लेच्या माध्यमातून तर आपण जरूर पाहिलं. वेळ आपल्याकडे भरपूर आहे. सावकाश निर्णय द्या पण परफेक्ट निर्णय द्या. हा नो बॉल दिल्या पंचांनी घोषित केल्या. आपण पाहू शकता अगदी कमरेच्या वरचा. आणि आता शेवटचा बॉल फ्रीडचा. 37 धावा धावफलकावरती आहेत. या षटकात आता धावा आतापर्यंत 10 खर्च झालेत. फ्रीडचा बॉल आणि स्ट्रायकिंग एंडला रवींद्र 15 बॉल मध्ये 19 रन ज्यांनी केलेत. हा देखील आपण पाहतात चांगला चेंडू हाताळला. षटक जर तपासून पाहिलं तर आता तिसऱ्या पंचांनी घेतलाय. हा रिव्ह्यू वाईट पंचांचा आहे. या तुम्हालाच यावं लागेल. पुढे 38-38 धावा. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहताय हा व्हाईट बॉल. चला शेवटचा बॉल आता बाकी. 5 वाजलेले आहेत. यानंतरचे देखील 6 षटकं तेवढीच महत्वाची. गोलंदाजी ट्रॅक वरती तयार होतील. यावेळेला आपण पाहतायत उज्ज्वल पाटीलचं षटक थोडस आव्हांतर राहिलं. ज्यामध्ये आतापर्यंत 7 बॉल परिपूर्ण झालेत. या वेळेला शेवटच्या बॉल वरती चेंडू निघून जाईल का? येस, ऑल राईट. शेवटच्या बॉल वरती चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना आणि या षटकाराच्या साह्याने धावसंख्या फलकावरती 44 आणि 45 धावांचं एक चांगलं टार्गेट. उद्याच्या दिवसात पुन्हा एकदा 4 संघांचा रणसंग्राम बघायला मिळेल. तेव्हा पुन्हा एकदा सकाळी शार्प 9:30 पावणे 10 ला आपण या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. धन्यवाद. थँक्यू सो मच. यज्ञेश एडिट्स थांबायचा. यज्ञेश मॅचला सुरुवात होईल आणि सुरुवात होईल त्यावेळेला मायक्रोफोन वरती सगळ्यांच्या आवडीचे समालोचक पालघर भूषण, हाच आवाज सुप्रीमो, त्यानंतर रतन बुवा स्पर्धेमध्ये देखील पोहोचला आणि संपूर्ण पालघरमध्ये खऱ्या अर्थाने ज्यांचा आवाजाचा क्रेज आहे तेच प्रमोद शेडगे सर आपल्या साथीने जोडले जातील. ऐकूया त्यांचा आवाज पुढील 6 षटकांसाठी. धन्यवाद.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या संध्याकाळच्या सत्रामध्ये आलेल्या तमाम आमच्या लाडक्या सफाळेकरांचं सहर्ष सुस्वागतम. 36 बॉल मध्ये 45 रन. या अगोदर आपण उत्कर्ष पाटील यांचा आवाज ऐकलात, त्या अगोदर हार्दिक किनी यांचा आवाज आपण ऐकलात. नवतरुण भारतीय सितारे समालोचक त्यांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करूया. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ झालेत. प्रणय पाटीलला आपण पाहतायत, तर एका साईडला जिग्नेश बारीला आपण पाहतायत. 45 धावांचं लक्ष घेऊन उतरले. 3 मॅचेस, 2 मॅचेस मध्ये 41 रन, 170.83 चा स्ट्राइक रेट. प्रणय पाटीलला आपण पाहतायत ऑन स्क्रीन. जे श्रोते जोडले गेलेत, ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत, त्या सर्वांचं करूया मनपूर्वक सहर्ष स्वागतम. 3 मॅचेस मध्ये, 2 मॅचेस मध्ये 6 रन, 54.55 चा स्ट्राइक रेट. स्ट्रगल करतायत सध्या जिग्नेश बारी. एक चांगले खेळाडू आहेत, परंतु इथून गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. सफाळी प्रीमियर लीगचा थरार रंगताना पाहायला मिळतोय. उद्याचे 4 संघ कोणते असतील गौरव पाटील ऑन स्क्रीन आम्हाला दाखवतील. अगदी त्या 4 संघांना उद्याच्या दिवसात आपण पाहणार आहोत. वेगळे चेहरे, वेगळे खेळाडू. सध्या रवींद्र मेहर आपल्या गोलंदाजी मार्क वरती 2 मॅचेस 1 विकेट 6चा इकॉनॉमी. मात्र इकॉनॉमिकल गोलंदाजी केल्या आतापर्यंत रवींद्र मेहरने. संघाची धावसंख्या एकंदरीत 44 वर थांबली. 45 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. कपास लायन्स या टीमने प्रतिस्पर्धी संघ पाटील 3030 जलसार सचिनदादा पाटील यांचा संघ. तर एका साईडला आपण पाहतायत ऋषी पाटील, यश पाटील आणि कुशल पाटील यांचा संघ पाहायला मिळतोय. स्टार्ट ऑफ द मॅच. कधी कधी छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते. त्याचं कारण असतं दडपण, दबाव, आणि त्या दबावाला न जुमानता तुम्हाला चांगला खेळ करावा लागतो. आयुष्यात जर क्रिकेट खेळतायत तर त्या दबावाखाली क्रिकेट खेळू नका. एन्जॉय करा त्या खेळाला. वेळेला सरळ बॅटचा वापर केला गेला होता. सन्मान दिला जिग्नेश बारीने. चांगला बॉलर आहे. गेली 2 मागील वर्ष आपण पाहिलं तर खूप इम्प्रोव्हायझेशन केले, स्वतःमध्ये बदल घडवून आणले की मला एक चांगला क्रिकेटर बनायचंय. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर मला चांगलं स्वप्न ते मात्र या वेळेला पूर्ण करायचंय. आणि चाफेवाडी चषकामध्ये जर आपण पाहिलं तर गेल्या वर्षात जबरदस्त मेडन टाकून मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला होता गावदेवी वैतीपाडा या टीम बरोबर. ह्या वेळेला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त स्टिअर केले गेलं. यज्ञिक पुढे सरसावेल तत्पूर्वी सिंगल मिळते ऑफ द मार्क. जिग्नेश बारीच्या बॅटमधून 1 रन. अकाउंट ओपन होतं. 45 धावांचं लक्ष, 45 आकडा पाहिला तर रोहित शर्मा रोको सध्या विराट कोहली भन्नाट फॉर्मामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. परंतु रोहित शर्मा थोडस स्ट्रगल करतोय. असा एकमेव खेळाडू आहे जगातील की जो सध्या सक्रिय आहे 50-50 ओव्हरच्या मॅचेस मध्ये, वन डे क्रिकेटमध्ये, परंतु त्याला ब्रँड अँबॅसेडर बनवला गेलाय. यावेळेला अप्रतिम फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. फिल्डरला निवडलाय. यस प्रणय पाटीलच्या खेळीला पूर्णविराम. हेच हवं होतं. प्रणय पाटील आउटफील्डच्या वरून खेळण्याचा मनसुबा बाळगला. पॉवर प्ले मध्ये, पॉवर प्लेच्या षटकामध्ये परिपूर्ण आक्रमणाचा परवाना यावेळेला पाहायला मिळाला होता. परंतु पार्थ गावड उंचीचा फायदा मिळाला आणि पार्थ गावडने टिपला अतिशय सुंदर झेल आणि फलंदाज बॅक टू द डगआउट. फ्लिकचा फटका होता. मिनी हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिथे पार्थ गावड कोणती मिस्टेक करत नाहीये. ब्रँड आहे टेंबी खोडावेचा. फलंदाज बाद गॉन. शेड्यूल 31 जानेवारीचा दिवस आणि उद्याचा शेड्यूल नुसार आपण पाहिलं तर 31 जानेवारी आणि 30-11 विनोद पाटील यांचा संघ रांजरपाडा हा संघ पाहायला मिळेल. क्रिएटिव्ह 11 माकणे अर्थातच भूपेश गावड यांच्या संघाबरोबर GT 11 आपल्याला पाहायला मिळणार आहेत. गौरव तरे यांचा संघ दोनात करणार आहे. प्रियांश रिहान केळवा रोड या टीम बरोबर. रिधान, प्रियांशी रिधान 11 केळवा, पंकज गरत आणि प्रतीक मांडवेकर यांचा संघ पाहायला मिळेल. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. पुन्हा एकदा यज्ञिक पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग, आज ग्राउंड फिल्डिंग चांगली राहिली यज्ञिकची. त्याची बॉडी लँग्वेज जी आहे, देह बोली भाषा आपल्याला पाहायला मिळते ती पॉझिटिव्ह असायला हवं.
अप्रोच इंटेंट तुमचा पॉझिटिव्ह असायला हवं क्रिकेटच्या खेळामध्ये. 2 रन झालेत, आता दबाव वाढण्याची दाट शक्यता जरूर आहे, परंतु इथून जिग्नेश बारी कशा पद्धतीने बॅटिंग करतील रवींद्र मेहरच्या समोर, सावध पवित्रा की आक्रमण, थोडासा अडथळा निर्माण होतोय. रवींद्रचं पावलं चुकतायत, रनअप मध्ये थोडासा प्रॉब्लेम क्रिएट होतोय. 2 षटक पॉवर प्लेची मॅन्डेटरी आपल्याला पाहायला मिळत आहेत सध्या. P1 पाटील 3030 जलसार 2-1. यावेळेला अप्रतिम चांगला फटका आहे, परंतु सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता होती. कॅच कॅरी केलाय का? अनबिलिव्हेबल. झेल टिपलाय का हा, या आपण चेक करूया. काय एक्झॅक्टली मात्र यावेळेला पंच काय दर्शवतील याकडे लक्ष असेल. नितेश कदम सर काय आहे? नितेश कदम सर शुअर आहेत त्या ठिकाणी. नॉट आउट. ऑलरेडी नितेश कदम यांनी पाहिलं होतं की 1 बाउन्सने बॉल कॅरी केलाय, त्यामुळे त्यांनी सुद्धा मात्र त्या ठिकाणी जास्त काही रिस्क घेण्याचा प्रयत्न केला नाही. 3 रन्स आपण पाहतायत. दुसऱ्या अँगलने आपण पाहिलं प्रतिम चांगलं क्षेत्ररक्षण. हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. प्रांजल पाटील येताना पाहायला मिळतात. आज संधी आहे प्रांजलला, कारण या खेळाडूकडे सुद्धा पोटेन्शियल आहे. कमी वेळेत कमी वयामध्ये खूप चांगली प्रगती करतोय. 30 बॉल आणि आता 41 रनची आवश्यकता असेल. घेऊया एक छोटीशी विश्रांती, जाऊया सिद्धिविनायक म्युझिकल डीजे विठ्ठलवाडी. वेलकम बॅक. पुन्हा एकदा अंच सहर्ष स्वागत. आफ्टर 1 ओव्हर्स मध्ये आपण पाहिलं तर पाटील 3030 जलसर 4 वर आहे आणि 1 विकेट, परंतु कपास अलायन्स 4 धावा होत्या, 2 विकेट्स होते, म्हणजे 1 विकेटचा फरक डिफरंट आपल्याला पाहायला मिळतोय. पार्थ गावड 3 मॅच खेळतोय, 2 विकेट त्याच्या माध्यमातून. 5.67 चा इकॉनॉमी. सफाळी प्रीमियर लीग आपण सध्या पाहतायत. पर्व 3. अजून एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल 15 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी. कोसमाई चषक 2026. पुन्हा एकदा ती उभारताना ते साम्राज्य उभं केलंय प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेब यांच्या अथक मेहनतीने, संपूर्ण खार्डेकरांच्या मेहनतीने ही स्पर्धा येते. 8 दिवसांचा शेड्यूल पाहायला मिळेल. त्यावेळेला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5 वर जाऊन पोहोचले गेले. थोडासा दबाव डेफिनेटली आहे. ज्या पद्धतीने प्रांजल पाटील सिंगलला महत्व देतोय, जिग्नेश बारीला यावेळेला आपण पाहिलं तर स्ट्राईक एंड कडे आणतोय. काही प्रेक्षक वर्ग आपल्या बाईकवर बसून मॅचचा आनंद घेत असताना आपण पाहतायत. तुषार कुर्ले यावेळेला कॅमेऱ्यात बंदिस्त करतायत. स्पेशली रोहित पाटील हे सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. यावेळेला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. शेखर किनी यांचं खरोखरच कौतुक करावं लागेल. पिंकेश पाटील या मॅचचा आनंद घेत असताना, त्यानंतर शुभमजी पाध्ये साहेब आज मॅचचा आनंद घेत आहेत. चेहऱ्यावरची स्माइल बाद यांची. SP साहेब, त्याचप्रमाणे रॉकी दादा हे सुद्धा या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत. रोहिदास पाटील टायगर स्पोर्ट्स, किरण भोईर हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना, अनंत पाटील साहेब हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. आणि आज सुपुत्राचा खेळ सुद्धा ते पाहत आहेत. स्विच हिटचा फटका, क्लास टायमिंग, परंतु चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. क्या बात आहे, क्लास फिल्डिंगचा दर्जा दाखवलाय आणि 3 रन्स पळून पूर्ण केल्या जातात. या तिहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 9 या धावसंख्येवर 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. षटक क्रमांक हे प्रगतीपथावर दुसरा आहे. बॉल फेकून झाले ते 3. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. यज्ञिक
बॅकअपसाठी गेले होते आणि क्षेत्ररक्षक सिद्धेश, सकाळच्या सत्रात सिद्धेशने थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक बाउंड्री सुटली होती परंतु त्यानंतर त्यांनी कव्हर केलं. आता चांगला बॉल होता. परफेक्शन यावेळेला पाहायला मिळतं. एका हाताने चेंडूला स्टॉप केलं जाईल. प्रणय शेलार आणि एसपी खास करून त्यांचाच खेळ पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत. एसपी हे म्हटलं तर फक्त नाव नाही तर ब्रँड आहे पालघर जिल्ह्यामध्ये. पालघर जिल्ह्याचं वर्ल्ड कप म्हणून रबर बॉल स्पर्धा जी ओळखली जाते, वेडीच्या सुप्रसिद्ध मैदानात, हिरवळ अशा मैदानात. अप्रतिम चांगला फटका, इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. वन बाउन्सने चेंडूला फील्ड करतील. चांगली फिल्डिंग अथर्व पाटीलच्या माध्यमातून. सुपर फिल्डिंग ब्रँड आहे माकुणसारचा. संघाची धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचली गेली. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावा येत आहेत. दोन्ही फलंदाज मात्र यावेळेला चांगलं सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना समजूतदारपणाचं क्रिकेट आतापर्यंत खेळतायत. ऑन साईडला बॅकलिपचा वापर केला होता. डिस्टन्स तेवढं क्लिअर होणार नाही आणि अंकित ठाकूर कोणतीही मिस्टेक करणार नाहीये. प्रांजल पाटीलला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. सेकंड विकेट डाऊन. 12-2. प्रांजल पाटील 6 बॉलमध्ये 8, 133.33 चा स्ट्राईक रेट. बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. आपण मैदानाच्या आतमध्ये या लवकर. 12-2. 45 धावांचा पाठलाग करताना मिस्टर कल्पेश पाटीलला आपण पाहतायत. प्रमोट केले गेले या दुसऱ्या मॅच मध्ये. पाटील 3-0. जलसार 24 बॉल आणि 33 रन हे सामन्याचं समीकरण. सफाळी प्रीमियर लीग. खूप मेहनत मनीष गावड असतील, खरोखरच खूप कष्ट घेतलेत या स्पर्धेला. महेंद्र भोईर असतील, संपूर्ण टीम, कुंदन गरत, हार्दिक किनी, सचिन किनी, सोनावे, बरेच असे मात्र जे आहेत आयोजकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. परंतु जास्तीत जास्त वेळ या मैदानाला देत असताना आपण पाहतायत मनीषजी गावड, महेंद्र भोईर आपल्या फॅमिलीला वेळ कमी दिला. कुंदन गरत असतील, कॅन्डी, त्यानंतर हार्दिक किनी यांनी फॅमिलीला वेळ कमी दिला परंतु मैदानाला वेळ जास्त दिला आणि त्यामुळे आज ग्रामीण क्रिकेटला खरोखरच हे व्यासपीठ पाहायला मिळतं. गौरव पाटील असतील, त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद असेल. पण एकदा बॉल होता यार, यावेळेला फुलटॉस बॉल होता व्यवस्थित, मात्र एलिव्हेशन पाहायला मिळालं नाही आणि इथे विकेट डाऊन. 45 धावा सुद्धा इथे डिफेंड होऊ शकतात. आता रवींद्र मेहर दर्शवत असताना हम भी किसी से कम नहीं. पहिल्या 2 मॅच मध्ये मला विकेट मिळालं नाहीत परंतु या महत्वपूर्ण लढतीमध्ये मला आता 5 पर करायचंच आहे कंप्लीट, असं कदाचित त्याने मनामध्ये ध्येय ठेवलं असेल. जिग्नेश बारी पहिल्या सामन्यापासून थोडासा अडखत खेळत असताना फुलटॉस बॉल होता, डीप मध्ये बॉल आला होता, बरोबर बॅट च्या रडार मध्ये बॉल आला नाही, बॅट हातामध्ये फिरली आणि त्यानंतर मात्र आपण पाहताय टॉप एज फलंदाज बाद गॉन. तेवीस बॉल आणि 33 रन हे सामन्याचं समीकरण. ग्राउंड स्टाफ सागर वरठा त्याचं खरोखरच कौतुक करावं लागेल. जे काही काम सांगितलं तो नाही म्हणणारच नाही आणि खरंच एकविरा चषकापासून एवढी मेहनत घेत असताना आग्री प्रीमियर लीग मध्ये सुद्धा आपण त्याला पाहिलं. ऑन साइडला पिकअप शॉट पाहायला मिळतोय बिटवीन द गॅप मध्ये, परंतु काय अंकित ठाकूरने झेल टिपलाय, अनबिलिव्हेबल. सेकंड कॅच घेत असताना अशक्य ते शक्य कसं करून दाखवायचं
हे दर्शवणारा हा झेल आपल्याला पाहायला मिळतोय. हार्दिक भोईर आल्या पावली परत बॅक टू द डगआउट. समोरच्या कॅमेऱ्याने आपण पाहतायत पिकअप शॉट होता, परंतु असं वाटलं एका क्षणाला की गॅप मध्ये बॉल निघून जाईल वन बाउन्सने, परंतु अंकित ठाकूर आले आणि अप्रतिम झेल टिपत असताना 7 नंबरची जर्सी परिधान करणारा नेव्हर गिव्ह अप हे त्याच्या रक्तातच आहे अंकित ठाकूरच्या. आणि अशक्य ते शक्य कसं करून दाखवायचं झेल ते अंकित ठाकूरने करून दाखवलं. ग्रेट कॅच, फलंदाज बाद गॉन. वेलकम बॅक. धन्यवाद आशिष किनी. तिरकायला लावणारी ही गाणी मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12-4 हॅट्रिक. यावेळेला फुलटॉस बॉल मात्र सरळ बॉल निघून जाईल सेफ झोन मध्ये. वंदेश हिमाडे पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. प्रफुल्ल त्या ठिकाणी आपण पाहत आहेत आणि यस एक्झॅक्टली बॅटिंग करणाऱ्या टीमने अंपायर्स कॉल. यस अंपायर्स कॉल आहे. या आपण चेक करूया डीप मध्ये बॉल आहे का. महेंद्र भोईर यावेळेला येत आहेत. इट्स अ नो बॉल. तर अंपायर रेफर यावेळेला जरूर पाहायला मिळतो ज्या पद्धतीने हा बॉल कमरेच्या वरती होता. गुडघ्यावर बॅलन्स केलं होतं, परंतु तरी सुद्धा जो बॉल होता तो मात्र आपण पाहिला तर परिपूर्ण ट्रीस पर्यंत जरूर आला होता. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 15 धावा, 15 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. फ्रीटचा सिग्नल त्या ठिकाणी मिळतोय. नितेश कदम सर त्या ठिकाणी दर्शवतायत. आता सिच्युएशन जर आपण पाहिली तर विजयासाठी 30 रनची आवश्यकता आहे. 22 बॉल आहेत. पुन्हा एकदा बॉलर तयार. सर बॅटचा वापर केला होता. बॅक टू द बॉलर खेळण्याची तयारी दाखवली होती. फॉलो थ्रू मध्ये बॉलला स्टॉप केलंय. आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो. क्रिकेट आमचा मान आहे, क्रिकेट आमचा सन्मान आहे, क्रिकेट आमचा अभिमान आहे, क्रिकेट आमची धडकन, तर क्रिकेट आमचं पहिलं प्रेम आणि क्रिकेट हाच अमुचा धर्म आहे. हेच आता प्रत्येकाने व्यापून टाकलंय. क्रिकेट म्हणजे ऑक्सिजन झालंय. क्रिकेटचा खेळच आपल्याला एकत्रित घेऊन आला. त्या टेनिस बॉल क्रिकेटचा आपण सदैव ऋणी राहू. 15 धावा, 4 गडी बाद. चांगली फिल्डिंग केली होती, चांगली बॉलिंग. पुन्हा एकदा कमबॅक केलंय. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा रवींद्र मेहर आणि ऋषी पाटील खुश आहे सध्या रवींद्र मेहरच्या गोलंदाजीवर, पार्थ गावडच्या गोलंदाजीवर. रवींद्र मेहर सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग. काय बॉल फिरवला होता यावेळेला. आपण पहिला टप्पा पडल्यानंतर बॉल टॉस झाला. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर आले होते. जवळजवळ 4थ्या-5व्या स्टंप्सला येऊन प्रफुल्ल पाटील खेळताना पाहायला मिळाले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15, 30 रनची आवश्यकता 20 बॉल मध्ये. अप्रतिम चांगला फटका आहे. फक्त चेंडूला स्टीअर केलंय. अक्षय चुकी करतात त्या ठिकाणी. सिंगल मधून डबल कन्वर्ट केली गेले. जर दबाव टाकायचा असेल तर तुम्हाला ग्राउंड फिल्डिंग स्टँडर्ड दाखवावी लागेल, क्लास दाखवावा लागेल. ऋषी पाटील थोडेसे निराश, कारण सिंगल डबलला महत्व दिल्यानंतर फलक हलतं राहतं. तुमच्या मानसिकतेवर कोणत्याही प्रकारचा तणाव येत नाही. फ्री माइंडने तुम्ही बॅटिंग करता. म्हणूनच सिंगल डबल हे क्रिकेटमधील लाईफ लाईन का म्हटलंय, त्याचं एकमेव कारण पाहायला मिळतं की प्रतिस्पर्धी संघावर तुम्ही दबाव ऑटोमॅटिकली टाकू शकता. त्यामुळे ते सिंगल डबल आता घेताना पाहायला मिळतात. 17-4. अप्रतिम चांगला फटका आहे. अगदी कव्हर पॉइंटच्या क्षेत्रात बॉलला फक्त खेळून काढलंय. यज्ञिक पुढे सरसावेल. आज यज्ञिकडे भरपूर वेळा बॉल गेलेत आणि तेव्हा त्याने चांगली फिल्डिंग केले. इथून कलेक्शन अचूक होऊ शकलं नाही आणि ताबडतोब 3 धावा. काय बॉन्डिंग यावेळेला पाहायला मिळतं. सुपर
आत्मविश्वास कसा असावा. आता कंपॅरिझन करताना 3 ओव्हरमध्ये 20 रन आपण पाहतायत पाटील 3030 जलसार टीमच्या. कपासी लायन्स 16 धावा होत्या आणि 3 गडी बाद झाले होते. ते 4 गडी बाद झाले, 4 धावेने पुढे आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 20. आता विजयासाठी 25 रनची आवश्यकता. 18 बॉल आणि 25 नीट 25 रन्स फ्रॉम 18 बॉल्स टू विन. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. या ऐकू विनायक. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. 20ला 4-3 षटकांच्या समाप्ती अखेर पार्थ गावड पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आणले गेले. कन्सिस्टन्सी आहे या गोलंदाजाकडे. रॉकी ग्रुप टिंबी खोडावे या टीम मधून खेळत असताना सातत्याने रॉकी दादा यांनी मात्र या खेळाडूचं कौशल्य ओळखलं, त्याला संधी पुरेपूर दिली. एक ॲज अ फिल्डर म्हणून प्रथमतः तो संघामध्ये आला आणि त्यानंतर गोलंदाजीमध्ये चमक दाखवून त्याने आपली जागा पक्की केली. टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल निघून जातो. विकेटकीपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर स्थिर राहिले. आता मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल का? प्रफुल्ल पाटील स्वतःवर निराश. संघाची धावसंख्या 20 रन्स, 25 रनची आवश्यकता आहे. एक कडवी लढत. रॉकी दादा सध्या आपण पाहतायत डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आणि रॉकी ग्रुपच्या चषकाचे आयोजन करते आन बान शान मान सन्मान किरणजी भोईर, रोहिदाजी पाटील, टायगर स्पोर्टचे प्रोप्रायटर SP शुभमजी पाध्ये यांना सुद्धा आपण पाहतायत. मॅचचा आनंद घेत आहेत. सध्या ऑन स्क्रीनवर आपण पाहिलं चांगला बॉल होता, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. ही ताकद बनले गोलंदाज पार्थ गावड. अचूक टप्प्यावर भेदक मारा. जरी प्रतिस्पर्धी संघाचा फलंदाज एक्सपिरियन्स आहे, नौका गोलंदाज एका साईडला आपण पाहतायत, परंतु कोणत्याही प्रकारचा दबाव न घेताना न भयभीत होताना चांगली गोलंदाजी. फुलटॉस बॉल होता, ऑफ साईडला ड्राईव्ह खेळले. एक रन तर मिळेल. फार वेगाने येत आहेत. एक रन दुसऱ्या रनसाठी पलटलेत आणि फेकी येईपर्यंत काय दोन्ही फलंदाजांमध्ये तालमेल चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय. एस, नो अँड वेट या तीनही गोष्टींची जरूर बॉन्डिंग चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. अंडरस्टँडिंग. संघाची धावसंख्या 22. कल्पेश पाटील आतापर्यंत सध्या मॅचचा आनंद घेतायत, प्रफुल्लच्या बॅटिंगचा आनंद घेतायत. नॉन स्ट्राईक एंडला त्याला स्ट्राईक अजूनपर्यंत मिळालेली नाहीये. बावीस धावा झालेत. लास्ट 15 बॉल्स आपण पाहिलं, एकही चौकार आलेला नाहीये. 3 धावा पळून पूर्ण केले 2 वेळा. या वेळेला गुडघ्यावर बॅलन्स करत स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला. यज्ञिक पुन्हा एकदा पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग, ग्राउंड फिल्डिंग चांगली झाली. एक एक दिवस असा असतो की तुम्हाला कुठेही ठेवलं ना या मैदानाच्या कोपऱ्यात तरी सुद्धा मात्र बॉल तुमच्याकडे येणारच. आणि 100% या वेळेला जे एफर्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत यज्ञिकचे आहेत. ग्रेट फिल्डिंग बाय यज्ञिक. 23ला 4. यज्ञिक किनी, दिनेशजी जैन साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. आपलं सहर्ष स्वागत आहे. 23ला 4 पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला हलक्याशा हाताने चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने दिशा दिली गेली. फिल्डर पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग होत असताना पाहायला मिळते. अक्षय गोवलकर पुढे सरसावत असताना आपण पाहिलं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 24. असं वाटलं की 45 धावा या लवकरात लवकर होतील, परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. त्याचमुळे या क्रिकेटला खूप ग्लॅमर आलं. टेनिस बॉल क्रिकेट पासून उंची जी गाठली ती ISPL चे दरवाजे ठोकले गेले. यावेळेला अप्रतिम चांगला फटका नाहीये, परंतु इथे कॅच ड्रॉप्ड. 1 रन मिळेल प्रफुल्ल पाटीलच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 25. 25 धावा. मामा यांच्याकडून आपण पाहतायत कोणत्याही फलंदाजाने जर षटकार ठोकला
तर 500 रुपयांचं कॅश प्राइज मिळेल. सागर वरठा आपण पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करायची आहे. विकेट जरी आली तरी सुद्धा दिनेशजी जैन, दिनेश मामा यांच्याकडून 500 रुपये मिळतील. 12 बॉल 20 रन. कोणाच्या मनात ध्यानात नसेल की ही मॅच मात्र अशा प्रकारची होईल. सध्या आपण ऑन स्क्रीनवर पाहतायत मनीषजी गावड या स्पर्धेचे सूत्रधार आहेत. अगरवाडीचा अनमोल रत्न आणि एका साईडला दिनेश मामा, दिनेश जैन. आल्या आल्या मात्र त्यांनी खिशाकडे हात जाताच मात्र लगेच बक्षिसांची उधळण केली गेले की ऊर्जा दिले या खेळाडूंना, तुम्ही खेळा आणि तुमच्या टॅलेंटला माझ्याकडून हे छोटंसं गिफ्ट असेल. म्हणतात ना, माणूस म्हणतो की पैसा आल्यानंतर मी काहीतरी करेन, परंतु पैसा म्हणतो तू काहीतरी कर मग मी तुझ्या जवळ येईन. ते तुम्हाला टॅलेंट दाखवावं लागेल. अथर्व पाटील 2 मॅचेस 1 विकेट्स 4चा इकॉनॉमी. कंपॅरिझन आफ्टर 4 ओव्हर्स 25 धावा 4 गडी बाद 21ला 4 कपासे लायन 4 धावेने पाठीमागे आहेत. इथून अजून सुद्धा सिच्युएशन अतिशय कठीण पाहायला मिळते, डिफिकल्ट. 4 धावेने पुढे आपल्याला पाहायला मिळते. पाटील 3030 जलसार. पंकज पाटील मॅक्स या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम पंकजी पाटील. वैतरणाचे अनमोल रत्न आणि वैतरणा गाव हे मात्र प्रथमतः त्यांनी दाखवलं. त्यांच्या समवेत रवी राऊत असतील, त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. दिनेश पाटील असतील, अशी संपूर्ण जी मंडळी. अतिशय चांगली स्पर्धा प्रथमतः पाहायला मिळायची. एनसीसी चषक ज्या स्पर्धेचं नाव लौकिक झालं होतं, त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. अप्रतिम चांगला फटका आहे, इनसाइड आउटचा फटका. फिल्डरला निवडलाय का? फिल्डर मात्र त्या ठिकाणी पुढे येतील. यज्ञिक किनी मॅन फ्रॉम कोरे मात्र इथून हा ना करता करता 3 धावा कंप्लीट केल्या जातील. वंदेश हेमाडे बॅकअपसाठी येत आहेत. 3 धावा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 28 या धावसंख्येवर. कदाचित VGPL ही नाईट स्पर्धा लवकरच येईल. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग नाईट फॉर्मॅट मध्ये ज्या स्पर्धेचं बिगुल वाजेल. ला 4 5वं षटक प्रगतीपथावर. 11 बॉल आणि 17 रन. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. इझी कॅच, सेफ हँड ऋषी पाटीलच्या हातामध्ये. हा चेंडू विसावला. आता सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालंय. 10 बॉल आणि 17 रन. विकेटच्या निमित्ताने या घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. दिनेश मामा, दिनेश जैन यांच्याकडून मात्र या विकेटसाठी 500 रुपये आलेले आहेत. चांगली गोलंदाजी अथर्व पाटीलच्या माध्यमातून अथर्वला 500 रुपये मिळत आहेत. या पंकजी पाटील आपण व्यासपीठावर मॅचचा आनंद घ्यावा. व्यासपीठावर येऊन मॅचचा आनंद आपण घ्या. ही मात्र आपण पाहत आहेत संपूर्ण सफाळेकर या मॅचचा आनंद घेत आहेत. विक्रांत किनी आणि बॅटर सचिनदादा पाटील. सध्या त्यांच्या चेहऱ्यावर थोडीशी निराशा पाहायला मिळते, परंतु इथून मॅच विन करून देतील का? लवकरात लवकर फलंदाज बाद झाल्यानंतर प्रणय पाटील लवकरात लवकर बाद झाला. 3ऱ्या बॉलवर विकेट मिळाल्यानंतर सन्नाटा पसरला. 28ला 5. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न विक्रांत किनीचा होता. अप्रोच इंटेंट चांगला होता, परंतु इथून दबाव टाकण्याचा प्रयत्न अथर्व पाटील करतोय. पहा, हे चेहरे मात्र तुम्हाला एकावेक फॉर्मॅटमध्ये क्वचित आणि कदाचित दिसतात, परंतु आता सफाळे प्रीमियर लीग मध्ये ते हायलाइट्स होताना पाहायला मिळतात. यंदा जर तुम्ही चांगली गोलंदाजी केली, बॅटिंग केली, फलंदाजी केली, क्षेत्ररक्षण केलं, यष्टीरक्षण केलं, तर पुढील वर्षात संघमालक विचार करतात या खेळाडूंचा. यावेळेला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त फोर्स केले. या बॉलला एक नंतर मेल. एकच धावेवर सॅटिस्फाईड. प्रणय शेलार पुढे सरसावतो. एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 29 धावा. 8 बॉल आणि 16 रन. 8-16चं समीकरण. व्हॉट अ मॅच. या वेळेला
फोर्स केलं होतं या बॉलला. पुन्हा एकदा अक्षय गोवलकर पुढे सरसावतायत पॉइंटच्या क्षेत्रातून. फील्ड करतील तत्पूर्वी 2 धावा आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 31च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. पण आता पाटील 3-0 जलसार टीमला धावा कशाही होत कोणत्याही पद्धतीने होत धावा येणं फार गरजेची गोष्ट आहे. म्हणतात ना पेमेंट तो जीपेने येऊ किंवा फोन पेने येऊ परंतु येणे फार गरजेची गोष्ट आहे. तसंच क्रिकेटच्या खेळात सुद्धा मात्र धावा धावा आणि धावा यायला हव्यात. 31ला 5, 7 बॉलमध्ये 14 रन. पुन्हा एकदा बॉलर तयार राईट मोर द विकेटने. यावेळेला अप्रतिम ऑन दी ऑफ खेळला गेला. ऑन द राईज खेळत असताना 2 बाउन्सने बॉलला फील्ड करतील. फिल्डर पुन्हा एकदा प्रणय आणि फेकी येईपर्यंत या वेळेला आपण पाहू शकतायत 2 रन्स तर मिळतील. फेका फेकी अबाधुबी लहानपणीचा खेळ आठवेल अशा प्रकारचं दृश्य आपल्याला पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या पहा, थ्रो पहा. या पद्धतीने सेकंड बाउन्सने बॉल फील्ड केला होता, फेकी केली होती परंतु इथून अक्षय थोडेसे मध्ये आले. त्यांच्या पायाला बॉल लागून मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने वळला बॉल आणि इथून धावा येत आहेत. आता 5 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 33 धावा. आता 6 बॉल 12. कोण म्हणेल 45 धावांची ही मॅच या क्षणापर्यंत या शेवटच्या ओव्हरपर्यंत पोहोचलेली आहे. त्यामुळे क्रिकेटचा खेळ आहे. 6 बॉलमध्ये 12. अतिशय चांगला सामना रंगतदार स्थितीमध्ये. हाय व्होल्टेज मॅच, काटेकी टक्कर, डू ऑर डाय. आफ्टर 5 ओव्हर्स पाटील 3-0 जलसार टीम सध्या खेळते 7 धावेने पुढे आहे कपासे लायन्स टीमच्या. या आपण दिनेशजी जैन, दिनेश मामा यांचे यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. दिनेशजी जैन यांचे यथोचित स्वागत सन्मान. सहा बॉल आणि 12 रन. घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा एकत्र राहा सफाळी प्रीमियर लीग पर्व 3 2026. की ठाकूर गोलंदाजी मार्कवर येतोय. 07 नंबरची जर्सी परिधान करणारा. आता बॉल आहे 6 आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी 12 रन. डू ऑर डाय असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. विक्रांत किनी एका साइडला. विक्रांत जी ट्रॅक पॅन्ट आहे ती थोडीशी खाली करा कारण लाईव्ह मॅच सुरू आहे. थँक्यू व्हेरी मच. 6 बॉल 12. पुन्हा एकदा बॉलर तयार. या वेळेला बॅटची एज अँड टेकन. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. महत्वपूर्ण विकेट. विक्रांत किनीला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. शेख असलम शेख यांचे सुपुत्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता खरी दारोमदार आहे. जबाबदारी स्वीकारावी लागेल परंतु अंकित ठाकूरने इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय. शेखला आपण पाहतायत सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा प्रफुल्ल पाटीलला स्ट्राईक एंडकडे आणलं जाईल का, शेख कशा पद्धतीने बॅटिंग करेल हीच खरी कसोटी पाहायला मिळते. पणासपणा लावून खेळावा लागेल. प्रतिष्ठा मात्र यावेळेला लागलेली आहे. 5 बॉल आणि 12 रन.
13 बॉल मध्ये 18 स्ट्रगल करतोय प्रफुल्ल पाटील. 2 षटकार जर आले ओवेस शेखच्या बॅट मधून तर मनीषजी गावड यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. 5 बॉल 12. 5 बॉल 12. सध्या आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये हार्दिकीने आणि मनीषजी गावड यांचं बॉन्डिंग चांगलं जमलंय. यावेळेला ऑन साईडला एक रन तर मिळेल. दुसऱ्या रन साठी पलटलेत. फेकीपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत हा ना करता करता इथून आपण पाहिलं तर डिरेक्ट हिट. फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपात. दॅट्स अ टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. आता बॉल आहे तुमच्याकडे 4 आणि 4 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 11. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर स्थिर राहिले. 4 बॉल 11 रन. 2 षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज सचिनदादा पाटील यांना. मनीषजी गावड यांच्याकडून. राईट मोर द विकेट अंकित ठाकूर. त्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन सांगतायत ध्येय गाठायचंय मला. डू ऑर डाय. टॉप 8 मध्ये मला पोचायचं आहे. परंतु एका साईडला स्वतः ओनर आहेत. आज त्यांना काहीतरी करून दाखवण्याची गरज आहे. अंकित ठाकूर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. 11 रन्स विजयासाठी 4 बॉल मध्ये. यावेळेला चांगला फटका तर आहे. इनफिल्डच्या वरून खेळले. डीप बॅकवर्ड पॉइंटला फार वेगाने बॉल निघून चाललाय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मधून डबल कन्वर्ट केले गेलेत. संदेश एमाडे पुढे सरसावतायत. तत्पूर्वी आता 3 बॉल आणि 9 रन. चेसिंग कंपल्सरी असल्यामुळे तुम्हाला मात्र धावा या कंप्लीट कराव्याच लागतील टॉप 8 मध्ये जाण्यासाठी. अतिशय अटीतटीच्या लढतीमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात सुपर मॅच, पैसा वसूल मॅच आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माध्यमातून. प्रेक्षकांना हेच हवं असतं. उत्तम दर्जाचं क्रिकेट, अटीतटीची लढत, रोमहर्षक सामने आम्हाला पाहायला मिळावेत. आणि त्यासाठी मात्र या मैदानाच्या सभोवताली आमचे तमाम लाडके क्रिकेट रसिक, संपूर्ण विटी लाईन सफाळेकर यांचं मनपूर्वक धन्यवाद असेल. कारण प्रेक्षकाविना मैदान अधुरं असतं. पुन्हा एकदा बॉलर तयार. 3 बॉल 9 रन. राईट मोर द विकेटने गोलंदाज सज्ज. यावेळेला हा बॉल आपण पाहिला तर लेफ्ट केलं गेलं होतं. इथून सरळ बॉल निघून जातोय आणि पंचांनी मात्र यावेळेला सांगितलं या नितेश कदम सरांना आता यावं लागेल. मात्र यावेळेला जागेवर जातील आणि जो काही निर्णय असेल तो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. आणि यस पंच यावेळेला दर्शवत आहेत. व्हाईट बॉल आणि इथून रिव्ह्यू सक्सेस झाला. रिटर्न मिळेल. 3 बॉल 8 रनची आवश्यकता आहे. क्षमस्व महेंद्र भोईर यांनी सांगितलं आणि त्यानंतर व्हाईट बॉलचा इशारा दिला. की होतं क्रिकेटच्या खेळामध्ये त्यासाठी तुम्हाला DRS दिले गेलेत.
यावेळेला बॅटची एज घे, चेंडू मात्र पाठीमागे निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर चांगली फिल्डिंग तुषार गरत यांनी सुद्धा मात्र लॉंग स्टॉप रिझनला जी फिल्डिंग केली ती अफलातून फिल्डिंग पाहायला मिळते. आता 2 बॉल आणि 7 रन. प्रफुल्ल पाटीलकडे तो जरूर टॅलेंट आहे, कॅलिबर खेळाडू म्हणून ओळखला जातो. 2 बॉल आणि 7 रन, डू ऑर डाय. काय सामना जबरदस्त पाहायला मिळतोय. रोमहर्षक असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकते या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. निश्चित आणि अनिश्चिततेचा खेळ म्हणजे क्रिकेटला प्राधान्य दिले गेले, म्हणून विविध प्रकारच्या खेळांमध्ये क्रिकेट हा खेळ राजा आहे. 2 बॉल 7. या वेळेला चांगला फटका तर खेळलाय. फिल्डर येत आहेत, फिल्डरला बीट करणार नाही आहेत. ग्रेट कॅच प्रणय शेलार पुढे सरसावत असताना. ग्रेट कॅच, वेडीचा ब्रँड. जर कदाचित चुकी केली असती प्रणयने तर इथे त्याचं भुगतान करावं लागलं असतं. आता 1 बॉल आणि विजयासाठी 6 रन. ला 8. 1 बॉल आणि विजयासाठी 7 रनची आवश्यकता आहे. अनिकेत पाहायला मिळतोय. अनिकेत पाटील मांडे टीमचा खेळाडू. चांगला बॉल होता या वेळेला आणि अंकित ठाकूरने जबरदस्त गोलंदाजी करत 45 धावा डिफेंड केल्या आणि इथून कपास लायन्स 1/6 रन्स. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन अँड हार्ड लक पाटील. 3030 जलसार सचिन दादा पाटील अँड ऑल टीम. आणि डगआउट मध्ये गेल्यानंतर सचिन दादा पाटील आपण लगेच या. आपण व्यासपीठावर आपला स्वागत सन्मान या ठिकाणी करण्यात येईल ट्रॉफी देऊन. सफाळीकरांनो, प्रेक्षकांनो मात्र बाईक सावकाश चालवा, आपला प्रवास सुखाचा हो. 500 रुपये रवींद्र मेहर अथर्व पाटीलला प्राइज 500 रुपये आलेले आहेत आणि रवींद्र मेहर ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 25 रन्स बॅटने आणि 3 विकेट्स गोलंदाजीने. हार्दिक किने असतील आपल्या समवेत मॅन ऑफ द मॅच साठी.